सो हाय अँड वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड ऑफ हिंदुस्तान. आज आपण पाहणार आहोत सौदी अरेबिया. सौदी अरेबियाचं आजचं महत्व जे आहे तर ते कशा पद्धतीने उभं राहिलं. तर हा देश 1940 पूर्वी जागतिक पातळीवर कुठेही नव्हता आणि गेल्या जर एक 70-80 वर्षाचा जर काळ पाहिला तर हा देश अमेरिकेच्या समोर ताठ मानेने उभा आहे किंवा अमेरिकेशी झुंजणारा हा देश बनलेला आहे. तर ह्या देशाचं महत्व आणि ह्या देशाने नंतर जे काही कुरघोडे केलेले आहेत, काढे केलेले आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण या व्हिडिओमध्ये संबंध पाहणार आहोत. आणि सौदी अरेबियाचा विषय मी एक 8 दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता, परंतु मला त्याच्यामध्ये काही त्रुटी जाणवल्यामुळे तो मी अपलोड केला नाही आणि पुन्हा एकदा काही गोष्टी नवीन पद्धतीने बनवून हा व्हिडिओ बनवला. परंतु तोपर्यंतच एक न्यूज आली की UAE $100 बिलियन भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. 100 बिलियन म्हणजे 8 लाख कोटी रुपये. हा UAE असेल, सौदी अरेबिया असेल, कतार असेल, कुवैत असेल, हे जे काही गल्फ कंट्रीजचे जे देश आहेत तर हे सगळे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सध्या फार मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात जी आहे तर ती सुरुवात जर म्हटलं तर सौदी अरेबियाचं नाव काढलं की लगेच आज जी काही ओळख आहे सौदी अरेबियाची तर ती ओळख आहे त्याच्यात त्या देशामध्ये असलेलं तेल उत्पादन किंवा क्रूड ऑइल प्रोडक्शन, त्याचं ओपेकशी संबंध आणि ज्या पद्धतीने सध्या गल्फ कंट्रीजमध्ये कुठेही ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला सौदी अरेबियाचं येणारं नाव आणि खाशोगीची त्यांनी केलेली हत्या आणि त्याच्याशी जोडलेला अमेरिकेशी संबंध. आता पण ज्या वेळेला इस्रायल आणि हमास युद्ध चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये पण वारंवार सौदी अरेबियाचं नाव येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी झाली तर 1857 साली जगातील पहिली तेलाची विहीर अंकल बिली नावाच्या एका अवलियाने खोदायला घेतली. त्याला ड्रेकने त्या विहिरीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि साधारण 40 मीटर पर्यंत ज्या वेळेला खोदाई केली तरी पण तेल काही सापडलं नाही. त्यानंतर तो निघून गेला आणि तो बायसन म्हणून एक जण होता, त्याला बाबा हा प्रोजेक्ट आपण थांबवूयात म्हणून त्यांनी विनंती करण्यासाठी तो निघून गेला आणि इकडं अंकल बिलीचा जो पोरगा होता तर त्यांनी ती विहीर खोदणं चालूच ठेवलं. आणि नंतर 69 मीटर ज्या वेळेला खाली गेला त्यावेळेला चिकट काळा पदार्थ ज्या वेळेला जमिनीतून वर यायला लागला तर तो पदार्थ पाहून पोरांनी बापाला हाक मारली की बघा बाबा काय सापडले मला. बाबांनी लगेच ओळखलं की हे आपल्याला तेल सापडलं म्हणून. आणि ज्या वेळेला तो ड्रेक माघारी येतोय तो पाहतोय तर काय जिथं ती तेलाची विहीर खोदण्याचा कार्यक्रम चालला होता तर फार मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. त्यांनी समजून घेतलं की तेल सापडलं. तर अशा पद्धतीने 1857 ते 1859 दरम्यान जमिनीच्या पोटातून फक्त पाणीच नाही तर तेल पण सापडू शकतं किंवा निघू शकतं हा साक्षात्कार पहिल्यांदा त्यावेळेला झाला. आणि त्यावेळेला तेलाची गरज वेगवेगळ्या गोष्टींसाठी माणसाला लागत होती. त्या अगोदर एक घासलेट म्हणा किंवा एक रॉकेल जे आहे तर ते रॉकेल बनवण्याचा फॉर्म्युला लोकांनी शोधून काढला होता. दुसऱ्या काही पक्ष्यांच्या मार्फत कशा पद्धतीने घरामध्ये उजेड बनवता येईल याचा शोध काही लोकांनी घेतला होता. परंतु त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत इंडस्ट्रियल रिव्होल्युशन त्याच काळात झालं इंग्लंडमध्ये आणि मग तेल ही हळूहळू माणसाची गरज बनत चालली, वाढत चालली. नंतर फोर्डने 1900च्या काळात गाड्यांचा शोध लावला. डिझेल इंजिन मध्ये क्रांती होत गेली आणि हळूहळू त्या गोष्टी मध्ये तेलाचं महत्व जे आहे तर ते वाढतच गेलं. परंतु खरं महत्व जे आहे तर ते खरं महत्व वाढलं गेलं पहिल्या महायुद्धानंतर. पहिलं महायुद्ध झालं त्या युद्धामध्ये लढाऊ विमानांची वापर करण्याची पद्धत चालू झाली. प्रत्येक गोष्टीसाठी तेलाचा डिझेल इंजिनसाठी गरज पडायला लागली, युद्धासाठी गरज पडायला लागली. आणि त्यानंतर 1929 साली जी काही जागतिक आर्थिक महामंदी आली आणि त्याच्यातून जे दुसऱ्या महायुद्धाचा जो काही पाया रोवला गेला तर त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये तर आणखी ते तेलाचं महत्व अधोरेखित झालं. परंतु त्याच वेळेला हे सगळं ज्या वेळेला या अंकल बिलीने प्रताप करून ठेवला तर तेलाची विहीर कशा पद्धतीने शोधता येईल हे पाहिलं होतं. तर रॉक फेलर म्हणून जो व्यक्ती होता अमेरिकेमध्ये तर त्याने स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली आणि हळूहळू जगामध्ये कुठं कुठं तेल शोधता येईल, कुठं कुठं तेलाच्या विहिरी मधून तेलाचं उत्पादन घेता येईल याच्यासाठी शोध चालू केला होता.
आणि ह्याच तेलाच्या शोधात काही त्याची माणसं ही गल्फ कंट्रीज मध्ये पण आली होती. गल्फ कंट्रीज मध्ये आल्यानंतर पण सुरुवातीला ज्या वेळेला 6 तेल विहिरी त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तेल सापडलं नाही. जवळपास 2000 मीटर खोल गेल्यानंतर सुद्धा तेल लागलं नाही आणि ते हताश झाले होते त्यावेळेला सुद्धा, की याच्या पुढच्या काळात इथं काही तेल लागणार नाही म्हणून. परंतु अचानक त्यांनी आणखी एक थोडासा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यावेळेला त्यांनी आणखी जास्त खोल जाण्याचा निर्णय घेतला. 7वी विहीर जी होती तर त्यांनी ती जवळपास 3300 मीटर खोल गेल्यानंतर त्यांना तेलाचा शोध लागला आणि तिथून पुढं तेलाचं जे काही अं, नाव हे आखाती देशांबरोबर जे जोडलं जायला लागलं तर ते आजतागायत या गोष्टी तशाच चालू आहेत. तर ह्या गोष्टी ज्या वेळेला तिथं तेलाचा ज्या वेळेला शोध लागला तर तिथं ज्या पद्धतीने त्यावेळेला सगळ्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी सगळ्या म्हणजे सौदी अरेबियासाठी नवीन होत्या आणि स्टँडर्ड ऑइल कंपनीसाठी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. तर ह्या गोष्टींचा शोध म्हणजे ज्या वेळेला तेलाचा शोध लागला तर त्या अगोदर जे सौदी अरेबियाचं जे काही तिथलं जे काही जीवन होतं तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तेलाचं जर नाव सौदी अरेबियाशी जोडलं गेलं नसतं तर एक वाळवंटी प्रदेश म्हणूनच आज पण हा प्रदेश ओळखला गेला असता आणि त्याचं महत्व कुठंच वाढलं गेलं नसतं. परंतु जसा तेलाचा शोध सौदी अरेबियामध्ये लागला तसं सौदी अरेबियाचं जागतिक पटलावरचं महत्व हळूहळू वाढत गेलं आणि मग सौदी अरेबिया हा जो देश आहे तर हा सगळ्याच देशांच्या म्हणजे जगाच्या गळ्यातला ताईत हळूहळू बनत गेला. सौदी अरेबियामध्ये क्रूड ऑइल आहे का फक्त? नाही. सौदी अरेबियापेक्षा जास्त क्रूड ऑइल जे आहे तर ते व्हेनेझुएला नावाचा जो देश आहे साऊथ अमेरिकन तर तिथं तेल आहे. परंतु तिथल्या लोकांनी समाज म्हणजे तिथल्या नेत्यांनी समाजवादी धोरणांचा एवढा अतिरेक केला की आज तो देश अक्षरशः म्हणजे फिकेला लागलेला आहे. आणि ह्याच्याच विरोधातलं जर एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर सौदी अरेबिया अत्यंत प्रोफेशनली काम करणारी ही मंडळी म्हणजे काम करणारी मंडळी म्हणजे तिथे नेते मंडळी नाहीतच आहेत. तो राजाच आहे आणि राजपुत्रच आहे MBS मोहम्मद बिन सलमान किंवा त्याच्या अगोदरचे त्यांचे जे काही पिढ्या असतील त्याप्रमाणे. तर ह्या सगळ्या लोकांनी 1960 मध्ये सौदी अरेबिया झालं, व्हेनेझुएला झालं आणि आणखी 13 देश असे एकूण 13 देशांनी ओपेक नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कारण कोण कसं कोणत्या रेटने तेल विकतंय तर ते तेवढं प्रॉफिटेबल नव्हतं. कारण तेलाच्या विहिरी खोदण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटची गरज पडत होती. फार मोठ्या बऱ्याच इतर इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट त्याच्यासाठी आवश्यक होत्या आणि त्याच्यातून आर्थिक संपन्नता कुठंतरी यावी कारण हे नाहीतरी राजेच होते. तर ह्यांना सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची एक थोडीशी सवय हळूहळू लागलीच होती. तेलाच्या उत्पन्नाची एक प्रकारची म्हणजे चटक लागली होती थोडक्यात. आता ह्या सगळ्या ज्यावेळेला ओपेकची स्थापना झाल्यानंतर हळूहळू तेलाच्या ज्या किमती आहेत तर त्या थोड्याशा स्थिर व्हायला लागल्या आणि ओपेक संघटनेचं हळूहळू त्यांनी महत्व वाढवायला सुरुवात केली. आणि या सगळ्या गोष्टींचा जो काही एक पॉइंट जो झाला तर तो 1973 मध्ये झाला. काय झालं इस्रायल आणि सौदी अरेबिया इजिप्त या देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला. भडका उडाल्यानंतर इस्रायलची बाजू अमेरिकेने घेतली. अमेरिकेने बाजू घेतल्यानंतर मग ओपेक किंवा सौदी अरेबियाने अमेरिकेच्या विरोधात स्टँड घेतला आणि युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकन कंट्रीजना तेल पुरवठा करायला नकार दिला. आणि जो काही एक त्यावेळेला जो काही एक घटना एका पाठोपाठ ज्या पद्धतीच्या घटना घडल्या त्या घटनांनी जागतिक पटलावर एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली की ते 5-6 महिने जागतिक अस्थिरतेचं एक उदाहरण फार मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याच काळात ज्या काही क्रूड ऑइलच्या किमती होत्या ते एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकल्या आणि त्याचा फायदा या आखाती देशांना एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की त्यांना एक त्या काळात एक गोष्ट समजली की जेवढी जागतिक अस्थिरता मोठी तेवढं क्रूड ऑइलचं जे काही किमतींमध्ये येणारा जो बाउन्स येतो तो तेवढा मोठा. आणि तेव्हापासून ह्या देशाने आजपर्यंत गल्फ कंट्री मधले जे वेगवेगळे देश आहेत ते हे कोणत्या ना कोणत्या देशामध्ये युद्धाचा भडका कायम चालू राहील अशा पद्धतीने खेळ चालू केला. मध्यंतरी म्हणजे 13 एप्रिलला मी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये मी हा एक विषय मांडला होता की
क्रूड ऑइलच्या ज्या काही किमती आहेत, आता 2024ला भारतामध्ये इलेक्शन येणार आहे. तर जर 2014 पाहिलं, 2019 पाहिलं, तर प्रत्येक वेळेला भारताच्या निवडणुकांच्या अगोदर क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये फार मोठ्या प्रमाणात बाउन्स येतो. मग याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. मग ह्याच्यासाठी इस्रायल आणि इराणमध्ये कदाचित युद्ध पेटवू शकतो सौदी अरेबिया, अशा एक प्रकारची मी पोस्ट त्याच्यामध्ये केली होती. आता कसं आहे की काही ज्या गोष्टी आहेत, आता मी कुठं, सौदी अरेबिया कुठं, अमेरिका कुठं, परंतु ज्या वेळेला काही आपण गोष्टींचा थोडासा एक आढावा घेतो, अनालिसिस करतो, त्यावेळेला आपण इथं बसलेलो आहोत, तर आपल्याला काही गोष्टींचा अंदाज यायला सुरुवात होतो की कशा पद्धतीने कोणत्या देशामध्ये किती किडे करण्याची एक पॉवर आहे, हे हरामखोरीपणा कशा पद्धतीने करतात. आणि ह्या देशांच्या ह्या म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती भडकवण्यासाठी ज्या काही हे गोष्टी वापरतात, याचा फटका विकसनशील देशांना किंवा गरीब देशांना किती मोठ्या प्रमाणात बसतो, हे फार विचित्र राजकारण आहे. परंतु याच्याशी या लोकांना काही घेणं देणं नाही. आपल्याला आता कशाही पद्धतीने क्रूड ऑइलच्या किमती या जास्तीत जास्त ठेवल्या तर जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळेल, एवढं एकच यांचं डोक्यातला खेळ असतो. 1973 मध्ये ज्या वेळेला सौदी अरेबियाने जे काही खेळ केला अमेरिकेच्या विरोधात आणि युरोपियन देशांच्या विरोधात, तर त्यावेळेला भारतात इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि त्यावेळेला ह्या वाढलेल्या क्रूड ऑइलमुळं भारतातही फार मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरं जावं लागलं. 1971चं बांगलादेश भारत युद्ध, त्यानंतर 1972चा दुष्काळ, 1973 मध्ये ह्या गोष्टी झालेल्या, 1974 मध्ये इंदिरा गांधींनी न्यूक्लिअर टेस्ट घेतल्या होत्या, 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. ह्या सगळ्या घटना एका पाठोपाठ आल्या होत्या आणि त्यातून हे क्रूड ऑइलचं संकट फार मोठ्या प्रमाणात आलं. त्यावेळेला इंदिरा गांधींनी ह्या ओपेक संघटनेला किंवा सौदी अरेबियाला विनंती केली होती की तुम्ही त्या देशांच्या बरोबर भांडताय तर ठीक आहे, त्यांना तुम्ही जे काही रेट्स असतील ते त्या पद्धतीने ठेवा आणि आम्हाला आमच्या म्हणजे कमी कॉस्टमध्ये तुम्ही क्रूड ऑइल द्या म्हणून. परंतु क्रूड ऑइल सौदी अरेबियाने इंदिरा गांधींची ही विनंती धुडकावून लावली. आम्ही डबल प्राइसिंग स्टँडर्ड जे आहे तर ते वापरणार नाही, वापरत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी हे केलं आणि आपल्याला फार मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. त्यानंतरचा जर काळ पाहिला तर 1991 मधील इराक युद्धामुळे भारतात तेल आणीबाणी निर्माण झाली होती. भारतात डिझेल मिळतच नव्हतं. तिथं जे काही युद्ध झालं त्याच्यामुळं भारतात तेल मिळत नसल्यामुळं मग त्यावेळेला सुद्धा ऑइल रिझर्व्ह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची एक जी काही वेगवेगळ्या देशांमध्ये पद्धत आहे तर त्याचं एक महत्व अधोरेखित झालं. आता याच्यामध्ये ज्या घटना एका पाठोपाठ होत गेल्या, आज भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 76 वर्ष होतील आता या पुढच्या काळात. परंतु आज पण आपला देश 84-85% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आणि त्याही वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये जे काही घडलेलं आहे तर त्याच्यातून जो काही तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत तर त्याचा प्रत्येक वेळेला भारतीय इकॉनॉमीला फटका बसलेला आहे. आणि आजपर्यंत आपल्या जे काही सरकार आहेत, केंद्र सरकार, ही त्या पद्धतीने सुधारली नव्हती की उद्या जर आणखी काही यांनी जर काही काळे केल्या तर आपल्याला किती मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरं जावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला जे काही क्रूड ऑइलचा जो इम्पोर्ट आहे ना तर तो 85% आपल्याला एकदम हळूहळू खाली 70%, 60%, 50% इथपर्यंत आपल्याला क्रूड ऑइल इम्पोर्ट नेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नव्हती. परंतु 2014 मध्ये ज्या वेळेला मोदी सरकार आलं त्यावेळेला पण अवघ्या 1% इथेनॉल एवढंच फक्त आपण ब्लेंडिंगसाठी वापरत होतो पेट्रोल आणि डिझेलमध्ये. परंतु आज जर परिस्थिती पाहिली 2022 मध्ये 10% जे सरकारने टार्गेट ठेवलेलं होतं तर 10% सरकारने अचीव्ह केलं. 2025 पूर्वी त्यांचं टार्गेट 20% पर्यंत आहे आणि कदाचित 2030 पर्यंत आपण जे इथेनॉल ब्लेंडिंग जे आहे तर ते मोर दॅन 50% पेट्रोलियम प्रॉडक्ट्स मध्ये ब्लेंडिंग होत असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण त्या पद्धतीने गव्हर्नमेंटनी फार मोठ्या प्रमाणात पावलं उचललेली आहेत. आता ह्या इथेनॉल उत्पादनामुळे भारताच्या इकॉनॉमीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बेनिफिट व्हायला लागलाय. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. क्रूड ऑइल इम्पोर्टवर आपले डिपेंडन्सी कमी व्हायला लागलेली आहे. शेतकऱ्यांना फायदा झाल्यामुळं आपला जो काही आर्थिक जे बळ आहे भारताचं
तर ते मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह आहेत तर त्या पॉझिटिव्ह होत चाललेल्या आहेत. इथेनॉल झालं, इलेक्ट्रिक झालं, हायड्रोजन फ्युएल झालं. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते एका पाठोपाठ एक भारत सरकारने आता त्यांचा भारतामध्ये अवलंब वाढवायला सुरुवात केलेली आहे. आता हे तर सांगितलं तेलाच्या किमतीतून जगाला वेटीला धरण्याची कशी सौदीची पद्धत आहे की युद्ध भडकवायचं आणि त्याच्यातून तेलाच्या किमती भडकवायच्या आणि त्याच्यातून जगाला नेहमीच वेटीला धरलेलं आहे. आता तेलाच्या किमती आणि महागाईचा संबंध काय तर एक प्राईम कॉन्स्टिट्यूट जो आहे तर तो आहे क्रूड ऑइल. तुम्ही आज गाड्यांसाठी तुम्हाला क्रूड ऑइल लागतंय, तुमचं जर डिफेन्स असेल तर त्यांना क्रूड ऑइल लागते, प्रत्येक ठिकाणी जहाज असतील त्यांना क्रूड ऑइल लागते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वाहतूक शेतीमालाची करायची असली तरी पण क्रूड ऑइल लागतंय. म्हणजे जर क्रूड ऑइल आणि त्यातही आपण 85% क्रूड ऑइल म्हणजे जवळपास देशात प्रत्येक जगात सगळीकडे हेच आहे. तर त्याच्यावर इम्पोर्ट करणं जर प्रमाण वाढलं किंवा त्याच्या किमती जर वाढल्या तर विकासासाठी जो निधी देण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला तो निधी तिथं कमी वापरला जातो आणि इकडे पैसा जास्त जातो. म्हणजे अनप्रोडक्टिव्ह कामं जास्त होतात आणि ह्याच्यातून मग महागाई वाढते. महागाई वाढली की मग त्याच्यातून पुन्हा डेव्हलपमेंटच्या खर्चांना कात्री लावली जाते, प्रत्येक गोष्ट महाग होते आणि मग प्रॉडक्टिव्हिटी जी आहे कोणत्याही देशाची ती कमी व्हायला सुरुवात होते. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नेत्यांना मॅनेज करण्यासाठी पैशाचा वापर, आता आपण बऱ्याच वेळेला पिक्चर मध्ये वगैरे पाहतो की कशा पद्धतीने तेलाचा खेळ किती डेंजर आहे आणि तो खेळ चालू राहावा, जगामध्ये तेलाचं महत्व हे असंच अबाधित राहावं, तेलाला कोणताही पर्याय दीर्घकाळासाठी तयार होऊ नये म्हणून जे काही जगाच्या पटलावरचे जे काही एक महत्वाचे जे काही नेते आहेत, देश आहेत, जे जास्तीत जास्त क्रूड ऑइल कन्झ्युम करतात, जे देश किंवा जे नेते जगातील ह्या संदर्भातील पॉलिसी डिसिजन किंवा ठरवण्यासाठी जे काही नेते महत्वाचे ठरतात, तर हे जे काही आहे तर ह्या सगळ्या नेत्यांना मॅनेज किंवा हे जे काही पक्ष असतील ते ह्यांना मॅनेज करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसा सेपरेट ठेवून तो पैसा वापरला जातो आणि याच्यानंतरच्या काळात हळूहळू आता ह्याची शक्ल तर पडायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू क्रूड ऑइलला पर्याय तर तयार व्हायला लागलेले आहेत आणि याच्या पुढच्या काळात बरेच देश, बरेच नेते, बरेच पक्ष हळूहळू एक्सपोज व्हायला सुरुवात होतील की ज्यांनी क्रूड ऑइलचा जो शोध घेण्याचं काम कमी प्रमाणात केलं किंवा जिथं शोध लागण्याची शक्यता आहे तर अशी ठिकाणं दुर्लक्षित केली किंवा अशी ठिकाणं आयडेंटिफाय होऊन सुद्धा तिथून तेल उत्पादनाला मुद्दाम कात्री कशा पद्धतीने लावता येईल किंवा ते प्रोजेक्ट कसे गुंडाळून ठेवता येतील दीर्घकाळासाठी त्यासाठी नियोजन केलं की हे सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर तर नक्की पडणार आहेत. आता नेक्स्ट पॉइंट इज युजेस ऑफ क्रूड ऑइल. आता सपोज जर फक्त गाड्या चालवण्यासाठी किंवा विमानं उडवण्यासाठी किंवा जहाज चालवण्यासाठी क्रूड ऑइल वापरलं जात नाही. क्रूड ऑइल पासून जवळपास 4,000 पेक्षा जास्त उत्पादनं बनवली जातात. डांबर त्याच्यापासूनच बनवलं जातं. तुमचं शेव्हिंग क्रीम सुद्धा, शेव्हिंग क्रीम असेल, टूथपेस्ट असेल, लेन्सेस असतील, प्लास्टिक असेल, पेंट असेल, पाईप असतील, ह्या सगळ्या गोष्टी जवळपास 4,000 पेक्षा जास्त गोष्टी या क्रूड ऑइल पासून बनवल्या जातात. मग आता जर गाड्यांसाठी फक्त पर्यायी मार्ग शोधून काढला तर मग आता हे सगळे देश भस्मसात होतील का? तर नाही. परंतु जो एक वेग होता म्हणजे दिवसेंदिवस रिव्होल्युशन, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वाढतच चाललेलं आहे. म्हणजे गाड्यांचं जे काही प्रमाण आहे तर ते वाढत जाणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जो क्रूडचा डिपेंडन्सी आहे किंवा एक यूज आहे, प्रॉडक्ट आहे, प्रोडक्शन आहे, तर ते दिवसेंदिवस वाढतच जाणार होतं. परंतु ह्या ज्यावेळेला अल्टरनेट ज्यावेळेला तयार होतील, इथेनॉल, इलेक्ट्रिकल, हायड्रोजन किंवा सीएनजी, पीएनजी, एलएनजी जे काही असतील त्याच्या माध्यमातून जी वाढ जी होणार होती या क्षेत्रामध्ये तर ती वाढ हळूहळू खुंटली जाणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादं क्षेत्र हे स्टॅग्नंट होतं, गटारीसारखं एकाच जागेवर साचून राहतं, नदीसारखं वाहणार नाही, मग त्याच्यामधला लोकांचा किंवा देशांचा इंटरेस्ट कमी होत जातो. याच्यासाठी एक उदाहरण देतो तुम्हाला.
2016 साली जिओ आलं. जिओ येण्यापूर्वी भारतामध्ये आयडियाचं मोनोपोली होती, एअरटेलची मोनोपोली होती आणि 1 GB इंटरनेटसाठी 250 ते 350 रुपये मोजावे लागत होते. आणि ज्या वेळेला जिओने भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केली त्यानंतर दर दिवसाला त्यांनी 1.5 GB द्यायला सुरुवात केली. की ही सुरुवातीच्या काही महिने तर फुकट द्यायला सुरुवात केली. आणि मग जे वेगवेगळे व्हॉट्सअपवर मेसेज यायचे की कशा पद्धतीने हे तुम्हाला फसवणार आहेत, तर ह्या फसवा फसवीमध्ये मी जवळपास बरीच महिने माझी वायाला गेली. आणि नंतर मग म्हटलं काय व्हायचं ते होईल, उद्या काय आवश्यकता वाटली तर ते कार्ड काढून फेकून देता येईल. म्हणून मी जिओचं पण कार्ड घेतलं आणि त्यानंतर मी मोठ्या प्रमाणात माझा पैसा सेव्ह झाला टेलिकॉम बिलवर. तोपर्यंत आयडियाने सुद्धा बिल कमी करण्याचं काही कष्ट घेतलं नव्हतं. जिओचं बिल आणि आयडियाचं बिल जर कम्पेअर केलं त्यावेळी सुद्धा, तर किती मोठ्या प्रमाणात आयडिया लोकांची टेलिकॉम बिलामध्ये लूट करत होतं हे हळूहळू लक्षात आलं. आणि ज्या वेळेला जिओचं ज्या वेळेला कॉम्पिटिशन वाढायला सुरुवात झाली आयडिया बरोबर, त्यानंतर हळूहळू आयडिया गाळत जायला सुरुवात झाली. गाळत जायला सुरुवात झाली तर ज्या माणसाला पहिल्यांदा किंवा ज्या कंपनीला पहिल्यांदा हजारो कोटींचा रेव्हेन्यू अगदी आरामात विदाऊट कॉम्पिटिशन मिळत होता, तर त्या कंपनीला ज्या वेळेला ₹2 काम करण्याची वेळ यायला लागली त्यावेळेला ते सेक्टर त्यांच्यासाठी तेवढं एक आश्वासक किंवा एक आकर्षक राहिलं नाही. आणि मग त्यांनी ते हळूहळू त्याच्यातून काढता पाय घातला. हीच गोष्ट होणार आहे सौदी अरेबियाच्या बाबतीत पण. आता ह्या गोष्टीला टॅकल कसं करायचं? आता सौदी अरेबियाचे जे काही राजा आहे किंवा त्याचा राजपुत्र आहे तो MBS, हा तर त्यांचा देश आहे, त्यांच्याकडे पैसा तर भरपूर आहे. मग त्या पैशाचा कशा पद्धतीने आपल्याला खुबीने वापर करून घेता येईल, तर मग त्यांनी काय केलेलं आहे, आता मोठ्या प्रमाणात टुरिझम सेक्टरवर एक लक्ष केंद्रित केलेलं आहे की आपल्याला मॅक्झिमम कशा पद्धतीने सौदी अरेबियामध्ये अशा गोष्टी निर्माण करता येतील की जेणेकरून जगातले पर्यटक आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी येतील. आता त्याच संदर्भात एक लाईन सिटी म्हणून एक प्रोजेक्ट त्यांनी चालू केलेला आहे. आणि वेगवेगळे IPL असेल, क्रिकेट लीग असतील, वेगवेगळ्या फुटबॉल लीग असतील, तर ह्यांना मोठ्या प्रमाणात त्या सौदी कंट्रीजमध्ये भरवण्याचं आयोजन करण्याचा त्यांनी एक सपाटा लावलेला आहे, जेणेकरून एक लोकांना एक वळण पडेल येण्या जाण्याचं. सगळे श्रीमंत लोक तिथं जातील, मॅचेस पाहतील, आनंद घेतील. जसं कोंबड्या त्यांना झुंजवायला कायमच आवडतं, त्याच्यामुळे ते झुंजी तिथं त्या पद्धतीने लावतील आणि लोकांना आकर्षित करून टुरिझम कशा पद्धतीने हे करता येईल ते पाहतच राहतील. परंतु जग फार मोठं आहे आणि ते केवळ सौदी अरेबियाच्या पैशाच्या खेळापुढे फार काळ टिकणार नाही. जगामध्ये कायम बदल हा फार मोठा अनिवार्य आहे आणि तो होतच राहतो. कुणी किती काही करण्याचा प्रयत्न केला तर. आणि ही गोष्ट सौदी अरेबियाच्या ह्या लोकांना, अत्यंत प्रोफेशनल लोकांना ही गोष्ट माहीत नसेल का? एवढे मोठ्या प्रमाणात सल्लागार नियुक्त केलेले आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी. मग ह्या गोष्टींचा सुद्धा त्यांना अंदाज आहे की आपण किती काळ ह्या गोष्टींमधून सौदी अरेबियाला सर्व्हाइव्ह करू शकतो ह्याचा त्यांनी अंदाज बांधलेला आहे. त्यांनी फार मोठ्या मोठ्या स्कीम राबवतायत, जगातले इन्व्हेस्टर त्यांनी तिथं आकर्षित केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे केवळ त्या मार्केटिंग स्कीम सारखं आहे. सुरुवातीला काही लोकांना अडकवलं की ती लोक काय होतील, मग त्यानंतर तुम्ही लोक आणा आणि त्यांना ह्या पद्धतीने आपण त्यांना कमिशन देऊ, अशा प्रकारे तिथं थोडक्यात एक इन्व्हेस्टमेंटचा ओघ सध्या चालू आहे. परंतु हे कधी ना कधीतरी लिंक तुटणार आहे. मग ही लिंक कधी तुटेल? 1938 साली चालू झालेला हा सौदी अरेबियाचा खेळ कदाचित 2040 पर्यंत त्यांनी हळूहळू गुंडाळायला सुरुवात केलेली असेल. आणि तोपर्यंत एवढं म्हणजे कोणताही जर दिवा तुम्ही पाहिला तर एक विझण्यापूर्वी त्याची फडफड फार मोठ्या प्रमाणात, तो फार मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग विझतो. तर त्याच प्रमाणात त्या सौदी अरेबिया सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. फार मोठ्या प्रमाणात लोकांना एक झगमगाट दाखवणार आहे. लोक तिथं जाणार आहेत, इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, नंतर त्या काळात फसणार आहेत. आणि तोपर्यंत हे जे काही राज्यकर्ते आहेत तर हे वेगवेगळ्या देशांमध्ये, ज्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ पोटेन्शियल आहे, भारतासारख्या देशांमध्ये हे फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणार आहेत.
नंतरच्या काळात कुठंतरी हे स्वतःसाठी दीर्घकाळ राहण्यासाठी एक कुठंतरी एखादा देश निवडतील, एखादं बेट आयलँड खरेदी करतील, तिथं फार मोठ्या प्रमाणात मोठा राजवाडा बनवतील, तिथं राहतील आणि जसं सणासुदीला मुंबईला गेलेला माणूस कोकणात गावी जातो, तशी ही सौदी अरेबियाची ही मंडळी ही कधीतरी सौदीला माघारी जातील सणासुदीच्या वेळेला. इतर वेळेला तिथं कोण राहत असेल तर फार मोठ्या प्रमाणात जे भाडोत्री काम करणारी म्हणजे तेल प्रोडक्शन करण्यासाठी कुठल्या तरी कंपन्यांना यांनी हायर केलेलं असेल तर ती लोक तिथं काम करत असतील. गोरगरीब ज्यांना पगाराच्या अपेक्षेने तिथं पगार मिळतोय म्हणून जी वेगवेगळे गरीब देश आहेत तर त्या गरीब देशातील लोक तिथं पैशासाठी काम करत असतील आणि त्या लोकांना तिथं काहीही किंमत नसेल. आजही जर तुम्ही वेगवेगळे जर व्हिडिओ त्या देशांमधील पाहिले तर तुम्हाला तिथं ती लोक कशा पद्धतीने राहतात ते पाहून तुम्हाला अक्षरशः वाईट वाटेल अशी दयनीय अवस्था त्या देशांमध्ये आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे अत्यंत हुशार असलेला सौदी अरेबिया आणि त्यांची जी शासन करतात किंवा ते गल्फ कंट्रीज आहेत ते अत्यंत हुशार आहेत. हे अशा पद्धतीने तिथं लोकांना म्हणजे पैसा कमवायला अत्यंत लवाडी वापरून हे लोक पैसा कमवतात. तर हे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथं होणार आहेत. आता या सगळ्या गोष्टी झाल्या सौदी अरेबियाच्या बाबतीत आणि भारताचं जे काही आहे याच्यामधलं जर महत्व जर विचार करायचं जर पाहिलं तर सध्या सौदी अरेबिया झालं किंवा गल्फ कंट्रीज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कशा पद्धतीने युएईने आज $100 बिलियन भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी चालवलेली आहे. तर येणाऱ्या काळात हा पैशाचा जो ओघ आहे तो फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये तुम्हाला आलेला दिसेल आणि हे सौदी अरेबियाचे जे काही राज्यकर्ते आहेत तर ते दुसऱ्या कुठल्या तरी देशात राहायला गेलेले असतील आणि त्या सौदी अरेबियामध्ये फक्त गोरगरीब आयुष्याची लढाई लढत असतील आणि बरेच अशी मंडळी असतील की ज्यांनी स्वतःचा जो काही फार मोठा पैसा जो आहे तर तिथल्या त्या देशामध्ये गुंतवलेला असेल आणि त्याची किंमत नंतरच्या काळात कवडी मोल झालेली असेल आणि कदाचित इट कुड बी द घोस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड. म्हणजे घोस्ट कंट्री आलं लक्षात. इट कुड बी द घोस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.